28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रच नाही तर देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने स्तब्ध झाला. सामान्य जनतेसाठी पहाटे 6 वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या नेत्याच्या अकाली एक्झिटने सर्वांच्याच मनाला चटका लावला. राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील लोकांनी तीव्र शोक व्यक्त केला. तर जनतेचा दादा हरपल्याच्या बातमीने अख्खा महाराष्ट्र हळहळला. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान बारामतीत उतरत असतानाच हा दुर्दैवी अपघात झाला. विमानाचा स्फोट झाल्याने विमानाचे तुकडे तुकडे झाले होते. अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या नेहमीचा गॉगल आणि हातातील घड्याळ यावरून ओळखण्यात आले. या अपघातात अजित पवार यांचे खासगी सुरक्षारक्षक विदीप जाधव, वैमानिक सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि परिचारिका पिंकी माळी यांचेही दुःखद निधन झाले. या अपघाताची माहिती कळल्यावर महाराष्ट्र सुन्न झाला. अजित पवार गेले यावर कुणाचाच विश्वास बसेना. जेव्हा ही दुर्दैवी बातमी खरी असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांचे समर्थकच नाही तर त्यांचे कट्टर विरोधकही शोकाकुळ झाले. ज्या बारामतीपासून अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, त्याच बारामतीत जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या 3 सभा घेण्यासाठी ते विशेष विमानाने जात असतानाच हा दुःखद प्रसंग राज्यावर ओढावला. सभेतील भाषणात किंवा सार्वजनिक ठिकाणी संवाद साधताना मिश्किल टिप्पणी करून हशा पिकवणे, चूक करणाऱ्याला कठोर शब्दात फटकारणे आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा धरून लोकांसाठी काम करण्याच्या शैलीमुळे अजितदादा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असत. यापुढे आता मंत्रालयात तो करारीपणा दिसणार नाही. सडेतोड उत्तरांचा तो बेधडक आवाज घुमणार नाही. 22 जुलै 1959 रोजी अनंतराव पवार आणि आशाताई पवार यांच्या कुटुंबात अजित पवार यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पवार कुटुंबात दादा लहानाचे मोठे झाले. त्यांना पितृछत्र अत्यल्प लाभले. परंतु काका शरद पवार यांच्या छत्रछायेत ते मुरब्बी राजकारणी म्हणून तयार झाले. 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेल्या अजितदादांच्या आयुष्याचा 66 वर्ष 6 महिने 6 दिवसांच्या विचित्र योगायोगाने अखेर झाला. मुंबईत B.Com पर्यंत शिक्षण पूर्ण करून अजित पवार बारामतीला आले आणि सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. 1982 मध्ये ते पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक मंडळात निवडून आले. 1991 साली पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 1991 मध्ये अजित पवार राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून त्यांनी लोकसभा लढवली. त्यात ते विजयी झाले. मात्र दिल्लीत VP नरसिंहराव यांचे सरकार आल्यावर शरद पवार यांना संरक्षण मंत्री म्हणून आमंत्रित केले. त्यामुळे शरद पवारांना खासदार म्हणून निवडून येणे आवश्यक होते. यासाठी बारामती हाच सुरक्षित लोकसभा मतदारसंघ होता. तिथून काही महिन्यांपूर्वीच निवडून आलेल्या अजित पवार यांनी काकांसाठी 3 महिन्यात खासदारकी सोडली. त्यानंतर ते विधानसभा पोटनिवडणूक लढवून बारामतीचे आमदार झाले. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पुढील 35 वर्षात अजित पवार 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1991 मध्ये ते पहिल्यांदा कृषी फलोत्पादन आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री झाले. तर 1999 मध्ये पहिल्यांदा पाटबंधारे व फलोत्पादन खात्याचे मंत्री बनले. 2010 मध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2012-14, 2019ला 80 तासांसाठी, 2019-22, 2023-24 आणि 2024 ते आत्तापर्यंत अशी 6 वेळा त्यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अशा सर्वच पक्षांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. मुख्यमंत्री कोणताही असो, उपमुख्यमंत्री अजित पवारच होणार असे त्यांच्या बाबतीत गमतीने म्हटले जात असे. उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थ खातही आपल्याच हातात राहील याचीही खबरदारी त्यांनी घेतली. यावरून त्यांच्यावर युती आघाडीतील मित्रपक्षांनी नेहमीच टीका केली. परंतु राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांनी कधीही आपल्या हातून निसटू दिल्या नाहीत.
11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा मानही त्यांनी मिळवला. 1999 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्ष विस्तारापर्यंतची जबाबदारी अजित पवारांनी समर्थपणे सांभाळली. संघटन बांधणी, निवडणूक व्यवस्थापन आणि सत्तेच्या राजकारणात ते पक्षाचा कणा ठरले. मात्र शरद पवार यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्याच नावाला मिळणारी पसंती आणि पक्षांतर्गत जाणवणारा दुजाभाव या बाबी अजित पवारांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या ठरल्या. या अस्वस्थतेतून 2019च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत पहाटेचा शपथविधी उरकून अजित पवारांनी बंडाचा पहिला प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता स्थापन केली. त्यावेळी अजित पवारांनी सत्तेतच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांची आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा विभागणीची चर्चा पक्षात उघडपणे सुरू झाली होती. अखेरीस 2023 मध्ये अजित पवारांनी पुन्हा बंडखोरी करून वेगळी वाट निवडली. ते भाजपा शिंदेंबरोबर सत्तेतही सहभागी झाले. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळवण्यात ते यशस्वी ठरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दीर्घकाळ साचलेल्या अंतर्गत संघर्षाचा हा निर्णायक टप्पा ठरला. 2024च्या निवडणुकीत अजित पवार यांनी 41 आमदार निवडून आणत खरी राष्ट्रवादी आपल्याकडेच असल्याचे सिद्ध करून दाखवले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी युती केली होती. तेव्हापासून राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती. त्याचे उत्तर मिळण्याआधीच अजित पवार निघून गेले. प्राथमिक तपासात विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन घात की अपघात असा प्रश्न उपस्थित होतोच. यावरून विरोधक टीका करतातच. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा केवळ अपघात असल्याचे स्पष्ट करत या घटनेवर राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत राज्य आणि देशाच्या राजकारणात अनेक नेत्यांचे अपघाती निधन झाले. त्यामध्ये माजी मंत्री गोपीनाथ मुंडे, मराठा आरक्षणासाठी लढणारे विनायक मेटे या नेत्यांचाही मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा अद्याप सुटलेली नाही.